येत्या 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या देवळाली प्रवराच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी आता 2 दिवसावर येत आहे. त्यासाठी सर्वच उमेदवार लोकांपर्यंत पोहोचण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असताना आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 9 मध्ये. आपल्या बरोबर आहेत प्रभाग क्रमांक 9 चे उमेदवार श्रीयुत प्रशांत भैया काळे तसेच ज्योतिताई गिरमे. आपण त्यांना विचारणार आहोत, ताई आपण लोकांपर्यंत पोहोचत असताना आपल्याला साधारण लोकांचा कसा प्रतिसाद आहे? खूप चांगला प्रतिसाद आहे. लोकांना एवढीच अपेक्षा आहे आमच्या दोघांकडनं पण फक्त काम आणि काम. धन विकासाचा विकास पाहिजे त्यांना प्रभागात आणि तो आम्ही निश्चितच करणार आहे. धन्यवाद. त्याचबरोबर आपल्या बरोबर आहेत प्रशांत भैया काळे, एक युवक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे प्रभागात बघितलं जातं. तर प्रशांत भैया यांना मी विचारत आहे, की भैया आपण जे फिरत आहात त्यामध्ये आपल्याला आपल्या विजयाचं गणित आपण कसं बसवणार आहात? आता गणित ते सूत्र तुम्हाला सांगण्यात मला ते काही हे वाटत नाही. पण आम्ही कासवाच्या गतीने विजय आमचा हा निश्चित आहे. आम्ही ज्यादा काय आम्हाला ज्यादा 1000 1,500 काही मत घ्यायचे नाही. आम्हाला जे 700 750 पर्यंत आमचा विजय होईल एवढेच आम्हाला मतदान घ्यायचं आणि त्याचं गणित आम्ही योग्य प्रकारे आमच्या अंबिकानगरमधून, आमच्या वैष्णव चौकातून आणि आमच्या कामगार कॉलनीतून आम्ही ते गणित मांडलेलं आहे आणि ते कसं पूर्ण करायचं ते त्याची आमची रणनीती पूर्ण झालेली आहे. धन्यवाद. प्रशांत भैयाच्या मते ते गणित आपल्याला सांगणार नाहीत, परंतु त्यांनी गणित बांधलेलं आहे असं ते आपल्याला सांगत आहेत. धन्यवाद. आपल्याला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. लोकनायकसाठी मी सागर पाळंदेसह पत्रकार आशिष संसारे. गेल्या 9 वर्षापासून रखडलेल्या या सार्वत्रिक निवडणुका मोठ्या कायद्याच्या प्रक्रियेनंतर पुन्हा एकदा अस्तित्वात येत आहेत. त्यासाठी आमच्या वार्डातून प्रभाग क्रमांक 9 मधून सर्वसाधारण पुरुष म्हणून सर्वांचे अ, हिरिरीने प्रत्येकाच्या सुखात दुःखात सहभागी होणारे प्रशांत भैया काळे. तर ते एक साधारण ती व्यक्ती जरी स्वतः निवडणूक लढत असले तरी आम्ही प्रत्येक जणांनी आणि प्रत्येक नागरिकांनी ही निवडणूक स्वतः हातामध्ये घेतल्यासारखी आहे. अनेक प्रलंबित मुद्दे आहेत इथे. चर्चा करायला जर गेलं तर साधारणपणे 20 ते 25 मुद्दे असे आहेत, की त्या मुद्द्यावरती प्रामुख्याने आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. समोरच्या उमेदवाराबद्दल आम्ही कुठलाही अपशब्द किंवा त्यांच्याबद्दल अँटी पब्लिसिटी न करता लोकांच्या मध्ये आम्ही जाऊन फक्त ह्या गोष्टी पोहोचवत आहोत, की आम्ही काय करू शकतो. कारण इथे करण्यासारखं भरपूर काही आहे. साधारण 25 वर्षापूर्वी या रस्त्यांची कामं झालेली आहेत. त्यानंतर आम्ही जे काही निवडणूक झाल्यानंतर नगरसेवक या ठिकाणी निवडून दिले, त्यातला कुठलाही नगरसेवकांनी या ठिकाणी स्थानिक कामांना महत्त्व दिलेलं नाहीये. हे रस्त्यांची कामं 25 वर्षापूर्वी झालेली आहेत. नाल्यांची साफसफाई या ठिकाणी दैनंदिन बेसिसवरती होत नाही. त्या ठिकाणी या ज्या नाल्या बनवल्या गेलेल्या आहेत, त्या सुद्धा 25-30 वर्षापूर्वी झालेल्या आहेत. सांडपाण्याची व्यवस्था अतिशय घाणेरड्या प्रकारची आहे इथे. लहान मुलांना या ठिकाणी खेळण्यासाठी जी काही गार्डनची व्यवस्था करायला पाहिजे होती, ती आतापर्यंत कधी झाली नाही. एकच गार्डन या ठिकाणी अवेलेबल करून दिलेलं आहे. ते पण खासदार निधीतनं झालेलं असं समजतंय आम्हाला. स्ट्रीट लाईटची व्यवस्था पण त्याच प्रकारची आहे. आजपर्यंत नगरपालिका आम्हाला साधारणपणे एक हायमॅक्स या ठिकाणी उपलब्ध करून नाही देऊ शकला. प्रशांत भैयांनी स्वतःच्या खर्चाने त्या ठिकाणी ते उपलब्ध करून दिलंय. चोऱ्यांचं प्रमाण लक्षात घेता त्यांनी स्वखर्चाने त्याच्यावरती सीसीटीव्ही कॅमेरा बसवला. मग जर कुठलंही पद नसताना ही व्यक्ती जर या सगळ्या गोष्टी करू शकते, मग ज्या लोकांना आम्ही आतापर्यंत पदं दिली, ज्यांच्यासाठी आम्ही फिरलो, त्यांच्यासाठी मी मतदान केलं, ते आजपर्यंत त्यांनी या वार्डाकडे सपशेल दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून इथला स्थानिक प्रत्येक जणाच्या मनामध्ये हीच भावना आहे, की आत्ता नगरसेवक बाहेरचा आम्हाला नको. आम्हाला नगरसेवक हवा तो आमच्याच प्रभागातला हवा, जो 24 तास आणि 365 दिवस आमच्यासाठी उपलब्ध राहील. आम्हाला असा हंगामी काम करणारा किंवा कधीतरी फक्त निवडणूक आल्यानंतर नागरिकांमध्ये येणारा उमेदवार या ठिकाणी नकोय. बाकी बरेचसे मुद्दे जे विजन आहेत, जे आम्ही या ठिकाणी मांडलंय नागरिकांच्या समोर, नागरिकांना ते पसंत पण पडतंय आणि त्या जोरावरती आम्ही बघतोय, की लोकांचा प्रतिसाद हा अतिशय चांगल्या प्रकारचा आहे आणि विजय हा नक्की होणार आहे, याच्यामध्ये काही दुमत नाहीये. आणि ज्योतिताई गिरमे ह्या देखील गिरमे भाऊंच्या वतीने त्यांनी जी काही कारखान्याच्या कॉलनीमध्ये आतापर्यंत केलेली विकास कामं असतील, त्याच्या जोरावर आम्ही नागरिकांपर्यंत जेव्हा जातोय, तर तिकडनं पण प्रतिसाद अतिशय चांगल्या प्रकारचा येतोय. कारखान्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या करण्यासारख्या होत्या. आतापर्यंत त्या कारखान्यातील लोकांचा वापर किंवा कामगारांच्या मतांचा वापर फक्त एक संख्या म्हणून करण्यात आला. परंतु त्यांच्या स्थानिक प्रश्नांवरती साधे-साधे प्रश्न आहेत. जसे नाल्यांची सफाई असेल, त्यांना त्या लोकांना अक्षरशः पाणी सुद्धा मिळत नाहीये सध्या. त्यांची लाईट कुठल्याही वेळी कट केली जाते. रस्त्यांचे प्रश्न आहेत. कारखान्याकडून एन-ओ-सी घेऊन ते कामं करण्याचे पण प्रयत्न या सर्वांच्या वतीने केले जाणार आहेत. त्यासाठी पुनश्च एकदा आम्ही ॲज अ टीम म्हणून प्रत्येकाला पुन्हा एकदा आवाहन करतोय, की 2 तारखेला होणाऱ्या
निवडणुकीमध्ये पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून तीनही उमेदवारांना आपण प्रचंड जास्त मतांनी विजयी करून पुन्हा एकदा स्थानिक लोकांना या ठिकाणी सेवा करण्याची संधी द्यावी, अशी या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो.